नमस्कार, मी श्रुती कुलकर्णी. वृत्तवेधच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. बातमीपत्रात प्रथम एक नजर हेडलाईन्सवर. शहरात बलिदान दिनानिमित्त विविध राजकीय पक्ष आणि संघटनांनी 4 हुतात्म्यांना केले अभिवादन. 4 हुतात्म्यांचे भित्तिशिल्पातून दर्शवले स्वातंत्र्य लढ्यातील क्रांतिकारी घटनांचे दर्शन. ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर महाराजांच्या यात्रेतील धार्मिक विधीस झाला प्रारंभ. सर्व सद्भक्तांनी सहकार्य करण्याचे देवस्थान अध्यक्ष धर्मराज काडादींनी केले आवाहन. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा 19 जानेवारी रोजी सोलापूरचा दौरा झाला निश्चित. जाहीर सभेसह रेनगर घरकुल हस्तांतरण सोहळ्यास पीएमओ कार्यालयाचा हिरवा कंदील. आणि महिलेवर अत्याचार केल्याप्रकरणी ग्रामीण पोलीस दलातील कर्मचारी दोषी. सदर बझार पोलीस ठाण्यात गुन्हा झाला दाखल. बातमीपत्रात इथे वेळ झाली आहे सविस्तर बातम्यांची. शहरातील 4 हुतात्मा पुतळा परिसर सुशोभीकरणाचे काम पूर्ण झाले असून स्वातंत्र्य लढ्यातील क्रांतिकारी घटनांचे दर्शन भित्तिशिल्पातून दर्शविले आहे. सोलापूर शहरातील 4 हुतात्मा पुतळा आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुतळा परिसरात सुशोभीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. येथे भित्तिशिल्पातून राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे कार्य आणि सोलापुरातील मे 1930 मधील स्वातंत्र्य लढ्यातील क्रांतिकारी घटनांचे दर्शन घडवण्यात आले आहे. आज हुतात्मा दिनी हा परिसर सर्वांसाठी खुला करण्यात येत आहे. स्वातंत्र्य लढ्यात सोलापूरचे मोठे योगदान आहे. 8 ते 12 मे 1930 मध्ये स्वातंत्र्यासाठी सोलापूरकरांनी मोठे आंदोलन केले. यामुळे ब्रिटिशांनी देशातील पहिला मार्शल लॉ याच शहरात पुकारला. शहरातून ब्रिटिशांना सळू का पळो करून सोडले होते. दरम्यान 12 जानेवारी 1931 रोजी 4 हुतात्म्यांना फाशीची शिक्षा देण्यात आली. क्रांतिकारक स्वातंत्र्य सेनानी मल्लप्पा धनशेट्टी, श्री किसन सारडा, जगन्नाथ शिंदे, अब्दुल रसूल कुर्बान हुसेन यांना फाशीची शिक्षा देण्यात आली. त्यांचे स्मरण म्हणून या 4 हुतात्म्यांचे पुतळे पार्क स्टेडियम नजीक चौकात उभारण्यात आले. 4 हुतात्मा पुतळा आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुतळा परिसर सुशोभीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. प्रोप्रायटर राजेश मुगळे यांच्या सागर कन्स्ट्रक्शन्सच्या वतीने महापालिकेच्या सन 2019-20च्या 90 लाख रुपये निधीतून हे काम करण्यात आले आहे. या सुशोभीकरणांतर्गत प्रेरणादायी असे भित्तिशिल्प, 150 फुटाचे ग्रॅनाइटसह स्क्रीन वॉल, फ्लोरिंग ग्रॅनाइट, पुतळ्यांच्या दोन्ही बाजूला हरित पट्टा, स्टेनलेस स्टीलचे रेलिंग, राऊंड रेलिंग आदींचा या कामांमध्ये समावेश आहे. यामुळे हे ठिकाण आता अतिशय प्रेरक आणि ऊर्जादायी असे बनले आहे. येथील पुतळ्यासमोर 4 हुतात्म्यांची पूर्ण नावे, जन्मतारखेसह कोनशिला लावण्यात आली आहे. महापालिका आयुक्त शीतल तेलिउगले यांनी नुकतीच पाहणी करून नगर अभियंता सारिका अकुलवार यांना आवश्यक त्या सूचना दिल्या होत्या. सुशोभीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. ग्रामदैवत श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराजांची यात्रा मोठ्या उत्साहात संपन्न होणार असून यासाठी सर्व सद्भक्तांनी सहयोग द्यावा असे आवाहन सिद्धेश्वर देवस्थान पंच कमिटीचे अध्यक्ष धर्मराज काडादी यांनी केले आहे. सोलापूरचे ग्रामदैवत श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराजांची यात्रा शेटेवाड्यातील योगदंड पूजनाने सुरू झाली असून या यात्रेतील धार्मिक विधी शनिवारपासून मोठ्या उत्साहात संपन्न होणार आहेत. शनिवार दिनांक 13 जानेवारी रोजी तैलाभिषेक या धार्मिक विधीने हिरेहाबू वाड्यातून या धार्मिक विधीची सुरुवात होते. त्यानंतर रविवार 14 जानेवारी रोजी संमती कट्ट्यावर अक्षता समारंभ, सोमवार 15 जानेवारी रोजी होम मैदानावर होम प्रदीपन समारंभ, मंगळवार 16 जानेवारी रोजी शोभेचे दारूकाम आणि बुधवारी 17 जानेवारी रोजी कप्पडकली असा यात्रा कालावधी असून या कालावधीत सद्भक्तांनी मंदिर समितीला सहकार्य करावे असे आवाहन सिद्धेश्वर देवस्थान पंच कमिटीचे अध्यक्ष धर्मराज काडादी यांनी देवस्थानच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत केले आहे. दरवर्षाप्रमाणे याही वर्षी सिद्धरामेश्वराची यात्रा ही मोठ्या भक्तिभावानं आपण साजरी करत आहोत. कालच शिवरात्री येळामोशेच्या दिवशी शेटेवाड्यामध्ये पूजा होऊन, योगदंडाची पूजा होऊन या यात्रेची सुरुवात झालेली आहे. उद्या तेलाभिषेकाची मिरवणूक मल्लिकार्जुन मंदिराच्या जवळच्या
हिरे हप्पू यांच्या वाड्यातून मिरवणूक या ठिकाणी निघाली आहे आणि दरवर्षीप्रमाणे यावर्षी एक व दिवस हा पुढे गेलेला आहे. दरवर्षी 12 तारखेला यांनी मंजरीने सुरुवात करतो, ती यावर्षी 13 तारखेला सुरू होते. 13 तारखेला यांनी म्हणजे 14 तारखेला अक्षता सोहळा, 15 जानेवारीला होम हवनाचा संध्याकाळी 9 वाजता कार्यक्रम आणि 16 तारखेला दारूकाम आणि लेसर शोचा कार्यक्रम होम मैदानावर होईल आणि त्यानंतर कपडकळी ह्या दुसऱ्या दिवशीच्या कार्यक्रमाने या यात्रेची सांगता होईल. अशा पद्धतीनं एकंदरीत त्याचं नियोजन केलेलं आहे. या बाबतीत माहिती देण्यासाठी म्हणून आपल्याला बोलवलं आहे आपल्याकडे. तत्पूर्वी यात्रा काळातील विविध समितीच्या अध्यक्षांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी यात्रा मध्यवर्ती समितीचे अध्यक्ष महादेव चाकोते, भीमाशंकर पटणे, मिलिंद थोबडे, शिवकुमार पाटील, नीलकंठ कोणापुरे, विश्वनाथ आळंगे, सिद्धेश्वर बामणी, गंगाधर कुमठेकर, गुरुराज माळगे, कुंभार मानकरी, सुरेश मेत्रे आदींसह पदाधिकारी आणि सदस्य उपस्थित होते. बलिदान दिनानिमित्त सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने स्वातंत्र्यासाठी बलिदान दिलेल्या 4 हुतात्म्यांच्या पुतळ्यास माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने स्वातंत्र्यासाठी बलिदान दिलेले सोलापूरचे सुपुत्र मल्लप्पा धनशेट्टी, किसन सारडा, जगन्नाथ शिंदे, कुर्बान हुसेन या हुतात्म्यांच्या बलिदान दिनानिमित्त 4 हुतात्मा चौक येथील त्यांच्या पुतळ्यास माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, आमदार प्रणिती शिंदे यांच्या हस्ते, माजी आमदार सिद्धाराम म्हेत्रे, शहराध्यक्ष चेतन नरोटे, माजी आमदार विश्वनाथ चाकोते, ज्येष्ठ नगरसेवक बाबा मिस्त्री, जिल्हा कार्याध्यक्ष सुरेश हसापुरे यांच्या प्रमुख उपस्थितीत पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी महिला अध्यक्षा प्रमिला तुपलावंडे, माजी नगरसेवक विनोद भोसले, देवा गायकवाड, बाबूराव म्हेत्रे, अंबादास बाबा करगुळे, भीमाशंकर टेकाळे, पशुपती माशाळ, दत्तू बंदपट्टे, अंबादास गुत्तीकोंडा, हेमा चिंचोळकर, तिरुपती परकीपंडला आदींसह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. आमच्या 4 हुतात्म्यांना बलिदान केलं त्याचा हा अमृत दिवस. त्यामुळे आम्ही सोलापूरकर आठवणी येतो. पूर्वी आम्ही पहाटे 5च्या दरम्यान 5 ते 6च्या दरम्यान इथं यायचे. अंधार असायचा, हिंदू लोकसुद्धा कोणी नसायचे, तेव्हा आम्ही पूजा करून हे जायचे. पण लोकांनी सांगितलं की बऱ्याच लोकांनी सांगितलं की तुम्ही 10च्या नंतर आलेलं जास्त बरं म्हणजे सगळ्यांना कळेल आणि त्यामुळं काँग्रेस कमिटीने 10ची वेळ दिलेली होती. 12 जानेवारी हा अतिशय महत्त्वाचा दिवस आहे आमच्या आयुष्यामध्ये. ह्या 4ही जणांनी आपल्या देशासाठी बलिदान या ठिकाणी दिलं. 4ही जण हे सर्व धर्म समभावाचे प्रतीक, वेगवेगळ्या धर्माचे आणि जातीचे, तरी ह्या मातृभूमीसाठी बलिदान देणारे हे 4 ज्याच्यासाठी आपलं गाव, आपलं शहर हे नामवंत आहे. आणि आपल्या सोलापूरला, पूर्ण देशाला स्वातंत्र्य मिळण्याच्या आधी या ठिकाणी स्वातंत्र्य मिळण्याचं कार्य सुरू झालं आणि इथे बलिदान चौक असेल, 4 हुतात्म्यांचं स्थान असेल, अनेक असे वेगवेगळे ठिकाण आहेत जिथून ही चळवळ आहे ती गाजली. आज या 4 हुतात्म्यांना आम्ही अभिवादन करतो आणि श्रद्धांजली अर्पित करतो. आणि हेच प्रतीक आता ह्या देशामध्ये खूप महत्त्वाचं आहे, कारण का ह्या मातृभूमीने कधी कोणात भेदभाव केला नाही आहे. या मातृभूमीसाठी अनेकांनी जे बलिदान दिलं त्यांच्या रक्ताचं कधी जात पात आणि जमात नव्हते आणि हे ह्या काळात ह्या देशात आज खूप महत्त्वाचं आहे. धर्माच्या पलीकडे जाऊन, जातीच्या पलीकडे जाऊन आपण सगळे एकत्रित आहोत आणि ह्या देशाला अखंड ठेवण्यात आपल्या सगळ्यांचा सिंहाचा वाटा राहिला पाहिजे आणि असणार आहे. हे ह्या ठिकाणी आज आपण सगळ्यांनी आठवण झाली पाहिजे आणि आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत आपण ह्या देशासाठी, मातृभूमीसाठी काम करत आहोत. ते करताना आपल्याकडून जर कोणतेही तोडीचं राजकारण झालं किंवा जातपात आणि धर्माच्या नावावर आपण समाजाला जर तोडण्याचा प्रयत्न केला तर तो आपल्या हातून घडणारा सर्वात मोठा पाप.
पुणे विभागातील जिल्हा वार्षिक योजनांचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यस्तरीय बैठकीत आढावा घेतला। यावेळी त्यांनी शिक्षण, पर्यटन आणि आरोग्याच्या योजनांवर विशेष लक्ष देण्याचे निर्देश दिले। राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजना 2024-25च्या राज्यस्तरीय बैठकीत पुणे विभागाच्या सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर या जिल्ह्यातील जिल्हा वार्षिक योजनांचा आढावा घेण्यात आला। जिल्हा वार्षिक योजनेमध्ये देण्यात येणारा निधी प्राधान्याने सामाजिक क्षेत्रातील विविध योजनांवर, विशेषतः शिक्षण, आरोग्य, पर्यटन, महिला व बालविकास, कृषी, मृद व जलसंधारण क्षेत्रासाठी उपयोगात आणावा असे निर्देश पवार यांनी दिले। विभागीय आयुक्त कार्यालयात झालेल्या या बैठकीत सोलापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, कोल्हापूरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ, सांगलीचे पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे, नियोजन विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजय, उपसचिव नितीन खेडकर, नियोजन उपायुक्त संजय कोलगणे आदी उपस्थित होते। यावेळी पवार यांनी आपले मनोगत व्यक्त करताना शासनाने निर्धारित केलेल्या आर्थिक मर्यादेत वार्षिक आराखडा निश्चित करण्याची मर्यादा असल्याने राज्यस्तरीय योजनांमधून काही कामे घेण्यात यावीत, जिल्ह्यातील महत्त्वाच्या प्रकल्पांना राज्यस्तरावरून निधी देण्यात येईल, जिल्ह्याचा एकात्मिक विकास आराखडा लवकर तयार करावा असेही सांगितले। पंढरपूर विकास आराखड्यातील कामे दर्जेदार करावी, येणाऱ्या वारकऱ्यांना उत्तम सुविधा मिळाव्यात आणि परिसराची जुनी ओळख कायम राहील अशा रचनेसह परिसर सुंदर दिसेल अशी कामे व्हावीत। सोलापूर जिल्ह्याचे दरडोई उत्पन्न वाढवण्याचा प्रयत्न करावा, वस्त्रोद्योगाच्या माध्यमातून रोजगार वाढवण्यासाठी योजना केल्यास त्यास सहकार्य देण्यात येईल अशा सूचना उपमुख्यमंत्री पवार यांनी दिल्या। यावेळी प्रधान सचिव सौरभ विजय यांनी जिल्हा वार्षिक योजनेच्या अंमलबजावणीबाबत मार्गदर्शक सूचना दिल्या। संबंधित जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हा नियोजन समितीने मान्यता दिलेल्या आराखड्याचे सादरीकरण केले। बैठकीला पुणे विभागातील 4ही जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, जिल्हा नियोजन समिती सदस्य, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा नियोजन अधिकारी, विविध यंत्रणांचे वरिष्ठ अधिकारी आदी उपस्थित होते। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा आणि रेनगर घरकुल हस्तांतरण सोहळ्यासाठी 19 जानेवारी रोजी सोलापूरचा दौरा निश्चित झाल्याची माहिती महाराष्ट्र गृहनिर्माण मंत्रालयाचे अप्पर मुख्य सचिव वलसा नायर सिंग यांनी दिली। पंतप्रधान नरेंद्र मोदी हे श्रमिकांच्या स्वप्नातील घरांची चावी देण्यासाठी 19 जानेवारी रोजी सोलापूरला येणार आहेत। 19 जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सोलापूर दौरा निश्चित झालेला आहे अशी माहिती महाराष्ट्र गृहनिर्माण मंत्रालयाचे अप्पर मुख्य सचिव वलसा नायर सिंग यांनी भ्रमणध्वनीद्वारा रेनगरचे मुख्य प्रवर्तक तथा माजी आमदार कॉम्रेड नरसई आडम मास्टर यांना दिली आहे। त्या अनुषंगाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा श्रमिकांच्या वतीने भव्य दिव्य स्वरूपात हर्षोल्लासात जल्लोषात स्वागत करण्यात येणार आहे। सोलापूर शहर व ग्रामीण भागातून किमान 1 लाख श्रमिकांना याचे आग्रही निमंत्रण देणार आहे। समाजाच्या सर्व थरातील, सर्व वर्गातील श्रमिक कष्टकरी बांधव जाहीर सभेसाठी येणार आहेत। ही अत्यंत आनंदाची व अभिमानाची बाब आहे। हा स्वप्नपूर्ती सोहळा सोलापूरच्या इतिहासात भर टाकेल असे मत रेनगरचे मुख्य प्रवर्तक तथा माजी आमदार कॉम्रेड नरसई आडम मास्टर यांनी व्यक्त केले। दरम्यान पंतप्रधान आवास योजना शहरी अंतर्गत भागातील 30,000 असंघटित कामगारांना एकाच ठिकाणी परवडणाऱ्या दरात सहकार तत्वावर रेनगर फेडरेशन म्हाडा यांच्या पुढाकारातून जगातील एकमेव अभिनव अशा 30,000 घरांचा महत्वाकांक्षी गृहनिर्माण प्रकल्प साकारत आहे। या गृहनिर्माण प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यातील 15,000 घरांचा हस्तांतरण सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदी भारत सरकार यांच्या हस्ते करण्यात येणार आहे। त्या अनुषंगाने जाहीर सभा होणार आहे। याच्या पूर्वतयारीकरता रेनगर कुंभारी येथे नियोजनासाठी माननीय जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक ग्रामीण, म्हाडा संबंधित सर्व अधिकारी, रेनगर मुख्य प्रवर्तक माजी आमदार कॉम्रेड नरसई आडम मास्टर, रेनगरच्या चेअरमन नलिनीताई कलबुर्गी, विकासक अंकुर पंधे, माजी नगरसेविका कामिनी आडम आदींसमवेत शासकीय बैठका पार पडल्या आहेत। पिण्याच्या पाण्याचा अपव्यय आणि नासाडी करणाऱ्या नागरिकांवर दंड होणार असल्याचे आदेश महापालिका आयुक्त शीतल तेली यांनी काढले आहेत। सोलापूर शहर व हद्दवाढ भागात पिण्याच्या पाण्याचा अपव्यय व नासाडी करणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे। दंड न भरल्यास त्याची वसुली करण्याबाबत कर आकारणी कार्यालयास कळवण्यात यावे असे आदेश
महापालिका आयुक्त शीतल तेली उगले यांनी परिपत्रकाद्वारे काढले आहेत. सोलापूर शहर व हद्दवाढ भागात ज्या दिवशी पाणीपुरवठा होत असतो त्या दिवशी नागरिकांकडून पिण्याचे पाणी जास्त प्रमाणात वाया जात असल्याचे महानगरपालिकेच्या निदर्शनास आल्याने येणाऱ्या काळात जे कोणी पिण्याचे पाणी, कपडे धुणे, भांडे, दुचाकी, चारचाकी वाहने स्वच्छ करणे, रस्त्यावर पाणी मारणे, अनावश्यकपणे पाणी वापरतील अशांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. सोलापूर शहर आणि हद्दवाढ भागात सोलापूर महापालिकेमार्फत पाणी पुरवठा करण्यात येतो. चालू हंगामात राज्यात पावसाचे प्रमाण अतिशय कमी झाल्याने उजनी धरणात व हिप्परगा तलावात पाण्याची पातळी कमी असल्याने उपलब्ध पाणीसाठा काटकसरीने करून येणाऱ्या उन्हाळ्यातील पाणीपुरवठा सुरळीत राहणे गरजेचे आहे. शहर व हद्दवाढ भागातील नागरिकांकडून, मिळकतधारकांकडून ज्या परिसरात पाणी पुरवठा सुरू असतो त्या दिवशी तेथील रहिवाशांकडून कपडे धुणे, भांडी, दुचाकी, चारचाकी वाहने स्वच्छ करणे, रस्त्यावरती पाणी मारणे इत्यादींसाठी अनावश्यकपणे पिण्याचा वापर होत असल्याचे महापालिकेच्या निदर्शनास आले आहे. रस्त्यावर पाणी मारल्याने रस्ता नादुरुस्त होऊन रस्त्यावर खड्डे पडत आहेत. पाणी उताराच्या दिशेने वाहून डबके तयार होऊन पाणी साचून अनारोग्याची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. सोलापूर महानगरपालिकेअंतर्गत सर्व विभागीय अधिकारी व उपायुक्त, घनकचरा व्यवस्थापन यांच्या अधिपत्याखालील सर्व आरोग्य निरीक्षक, मुख्य आरोग्य निरीक्षक यांना तसे कारवाईचे आदेश महापालिका आयुक्तांनी दिले आहेत. पिण्याच्या पाण्याचा अपव्यय व नासाडी करणाऱ्या नागरिकांवर बिनचूक दंडात्मक कारवाई करावी व तसा अहवाल महापालिकेकडे सादर करावा. दंड न भरल्यास त्याची वसुली करण्याबाबत कर आकारणी कार्यालयास कळवण्यात यावे, असे महापालिका आयुक्त शीतल तेली उगले यांनी परिपत्रकात म्हटले आहे. केंद्र सरकारच्या वार्षिक स्वच्छता सर्वेक्षणात सोलापूर महापालिकेचा देशात 63वा तर राज्यस्तरावर 14वा क्रमांक प्राप्त झाला आहे. विशेष म्हणजे 3 स्टार आणि ODF+चे मानांकनही यंदा प्राप्त झाले आहे. केंद्र सरकारच्या वार्षिक स्वच्छता सर्वेक्षणात महाराष्ट्राने पहिला क्रमांक पटकावला आहे. महाराष्ट्र देशातील सर्वाधिक स्वच्छ राज्य म्हणून निवडण्यात आले आहे. दरम्यान या सर्वेक्षणात सोलापूर महानगरपालिकेस राष्ट्रीय स्तरावर 63वा क्रमांक आणि राज्य स्तरावर 14वा क्रमांक प्राप्त झाला आहे. विशेष म्हणजे सोलापूर महापालिकेस यापूर्वी मिळाले नसलेले 3 स्टार आणि ODF++चे मानांकनही यंदा प्राप्त झाले आहे. भारत सरकारचा गृहनिर्माण आणि शहरी कार्य मंत्रालय यांचे स्वच्छ भारत अभियानांतर्गत नुकताच स्वच्छ सर्वेक्षण पुरस्कारांची घोषणा केली. यामध्ये महाराष्ट्राने अव्वल क्रमांक पटकावला आहे. महाराष्ट्र हे देशातील सर्वात स्वच्छ राज्य ठरलं आहे, तर सर्वात स्वच्छ शहरांच्या यादीत नवी मुंबईने 3रा क्रमांक पटकावला आहे. महाराष्ट्र देशातील सर्वाधिक स्वच्छ राज्य म्हणून निवडण्यात आले. त्यानंतर मध्य प्रदेश 2ऱ्या क्रमांकावर तर छत्तीसगडने 3रा क्रमांक पटकावला आहे. सर्वाधिक स्वच्छ शहरांच्या यादीमध्ये नवी मुंबईने 3रा क्रमांक पटकावला. वार्षिक सर्वेक्षणात सर्वात स्वच्छ शहर म्हणून इंदूर शहराची पुन्हा एकदा निवड झाली आहे. इंदूरने सलग 7व्या वर्षी पहिला क्रमांक पटकावला. गुजरातमधील सुरत 2ऱ्या क्रमांकावर तर महाराष्ट्रातील नवी मुंबईने 3रा क्रमांक पटकावला आहे. स्वच्छ सर्वेक्षण 2023चा पुरस्कार सोहळा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते भारत मंडपम नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आला. या पुरस्कार सोहळ्यामध्ये देशातील सर्व शहरांचे स्वच्छतेमध्ये रँकिंगची यादी जाहीर करण्यात आली. त्यामध्ये सोलापूर शहराचे राष्ट्रीय स्तरावर 63वा क्रमांक व राज्य स्तरावर 14वा क्रमांक प्राप्त झाला. मागच्या वर्षी याच अभियानामध्ये सोलापूर शहराचा राष्ट्रीय स्तरावर 88वा क्रमांक तर राज्य स्तरावर 17वा क्रमांक होता. केंद्र शासनाच्या निर्देशानुसार महापालिका आयुक्त शीतल तेली उगले आणि उपायुक्त मच्छिंद्र घोलप यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक आयुक्त शशिकांत भोसले यांच्या नेतृत्वाखाली सोलापूर महापालिकेने स्वच्छ सर्वेक्षण 3 स्टार मानांकनासाठी सहभाग नोंदवला होता. यापूर्वी हे मानांकन सोलापूर महापालिकेला मिळाले नव्हते. अखेर या स्पर्धेत सोलापूर शहरातील सर्वांगीण स्वच्छता, स्वच्छतेशी निगडीत सर्व कामे, घनकचरा व्यवस्थापन, रस्ते स्वच्छता, प्रदूषण नियंत्रण, त्याचबरोबर जुन्या कचऱ्यावर प्रक्रिया, प्रकल्प, बायोमायनिंग या सर्व बाबींचा विचार करून शासनाने सोलापूर महानगरपालिकेला हे मानांकन दिले आहे. यासाठी सोलापूर महानगरपालिकेकडील घनकचरा व्यवस्थापन विभागाचे मुख्य सफाई अधीक्षक नागनाथ बिराजदार यांच्यासह सर्व आरोग्य निरीक्षक व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. ऑटो रिक्षा चालक हितविरोधी धोरणाचा निषेध करत भारतीय न्याय संहिता हिट अँड रन कायदा रद्द करा अशी मागणी रिक्षा चालक कृती समितीने केली आहे. सोलापूर प्रादेशिक परिवहन कार्यालयाने रिक्षाचालक हिताविरोधी निर्णयास संघटनेची संमती घेण्यासाठी बैठक आयोजित केली. बैठकीच्या विषयात रिक्षा चालकांच्या गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने पाठपुरावा होत असलेल्या मागण्यांबाबत कसलाच विचार करण्यात आला नाही. सोलापूर शहरातील आर्थिक परिस्थिती लक्षात घेता रिक्षाची वयोमर्यादा वाढवण्याची मागणी जाणीवपूर्वक प्रलंबित ठेवली.
पुण्यासारख्या रिक्षा चालकांच्या आर्थिक मिळकतीत दुपटीने असलेल्या पुणे शहरात LPG इंधन असलेल्या रिक्षाची वयोमर्यादा 20 वर्षे व CNG इंधन असलेल्या रिक्षाची वयोमर्यादा 25 वर्षे अशी वाढवून दिली आहे. केंद्र शासनाने वाहनाच्या वयोमर्यादेबाबत नवीन नियम करून काही अटी शर्तींचा समावेश करून वाहनांचे नूतनीकरण करून देण्यासंदर्भात अधिसूचना काढूनही सोलापूर कार्यालय जाणीवपूर्वक याकडे दुर्लक्ष करून रिक्षा चालकांचे आर्थिक नुकसान करत आहे. गेल्या 4 वर्षांपासून केवळ रिक्षा चालकांच्या विषयांवर बैठका घेऊन बोलाची कढी बोलाचा भात असे धोरण सोलापूर प्रादेशिक परिवहन कार्यालय राबवत असल्याने आयोजित बैठकीत कृती समितीचे सर्व पदाधिकारी आपल्या तोंडावर काळ्या पट्ट्या बांधून मौन धारण करत कार्यालयाच्या या वृत्तीचा त्यांनी निषेध केला आहे. सोलापूर प्रादेशिक परिवहन कार्यालयात बहुतांश चाचण्या या नव्याने रुजू झालेल्या सहाय्यक मोटर वाहन निरीक्षकाकडून करण्यात येतात. हे सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक त्यांच्या मनाला येईल ते नियम करून रिक्षा चालकांची पिळवणूक करतात. नागरिकांच्या सनदेप्रमाणे कोणतेही काम वेळेत पूर्ण होत नाही. आर्थिक कारणांवरून कामात दिरंगाई होत असते. या व अशा अनेक बाबींबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांबरोबर चर्चा करूनही कारवाई होत नसल्याने एक प्रकारचा असंतोष चालकांमध्ये वाढत आहे. केंद्र शासनाने भारतीय न्याय संहिता 2023 मध्ये दुरुस्ती करून हिट अँड रन कायद्याअंतर्गत 10 वर्ष शिक्षा आणि 7 लाख रुपये दंडाची तरतूद केल्याने वाहन चालकांमध्ये प्रचंड संताप निर्माण झाला असून ठिकठिकाणी या कायद्याविरोधात सनदशीर मार्गाने आंदोलने होत आहेत. या हिट अँड रन कायद्यामधून रिक्षा चालकही सुटलेला नाही, म्हणून याची जाणीव ठेवून भविष्यात या कायद्याविरोधात उग्र आंदोलन करण्याची तयारी रिक्षा चालकांनी करावी असे आवाहन कृती समितीच्या वतीने करण्यात येऊन शासनाने हिट अँड रन कायद्यातील जाचक तरतुदी मागे घेऊन हा कायदा रद्द करावा अशी या निमित्ताने मागणी करण्यात आली आहे. या आंदोलनाप्रसंगी कृती समितीचे अजीज खान, सलीम मुल्ला, आरिफ मणियार, सुनील भोसले, अनिल मोरे, कमलाकर, रफिक पिरजादे, रियाज सय्यद, हमीद दौलताबाद, शौकत बडेघर, शौकत सय्यद, मंगेश माने, कमलाकर वाघमारे, मल्लिकार्जुन बिराजदार आदी पदाधिकारी उपस्थित होते. रिक्षा चालक कृती समिती सोलापूरच्या वतीने आज एक अभिनव आंदोलन या सोलापूरच्या परिवहन कार्यालयात करण्यात आलेलं आहे. गेल्या अनेक वर्षापासून सातत्याने रिक्षा चालकाच्या हिताकरता करत असलेल्या मागण्याबाबत हे कार्यालय दुर्लक्ष करून त्यांचा आर्थिक फायदा कसा होईल, त्यांचं हिताचं रक्षण कसं होईल अशा पद्धतीचे निर्णय घेऊन या ठिकाणी रिक्षा चालकाला आर्थिक भुर्दंडास भाग पाडण्याचं काम करण्यासाठी बैठकीच्या माध्यमातून आम्हाला साक्षीदार करून जे निर्णय घेण्याचा प्रयत्न करत आहे त्याचा आम्ही या ठिकाणी निषेध करतो आहे. आणि आमचा मागचा अनुभव पाहता या ठिकाणी एकही निर्णय हा रिक्षा चालकाच्या हिताचा घेतला गेलेला आहे आणि या पद्धतीचे एक प्रकारचं ढोंग या ठिकाणी कार्यालयाकडून करण्यात येतं, त्याचा आम्ही या ठिकाणी आज निषेध केलेला आहे. त्याच पद्धतीनं नव्यानं तयार झालेल्या हिट अँड रन कायद्याअंतर्गत जो चालकावर अन्यायकारक करणारा कायदा आहे त्याच्या विरोधात संपूर्ण देशभरात या ठिकाणी संतापाची लाट उघडलेली आहे. त्याचा प्रतिसाद पाहता केंद्र शासनाने लवकरात लवकर हा कायदा मागे घ्यावा आणि या ठिकाणी वाहन चालकांना एक संरक्षण द्यावं याकरता आत्ताच कृती समितीनं झालेल्या चर्चेमध्ये निर्णय घेऊन आगामी काळात या हिट अँड रन कायद्याच्या विरोधात मोठं आंदोलन या सोलापूर शहरामध्ये उभारलं जाईल आणि त्याची जबाबदारी ही शासनाची असेल असाच इशारा या निमित्तानं आम्ही सरकारला देत आहे. बांधकाम करण्यासाठी 5 लाख द्यावे लागतील, अन्यथा इमारत पाडून टाकू असे म्हणत विजापूर नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. बांधकाम करायचे असेल तर आम्हाला 5 लाख रुपये द्यावे लागतील, अन्यथा आहे ती बिल्डिंग पाडून टाकू असे म्हणत खंडणी मागून धमकी दिल्याप्रकरणी चौघांविरुद्ध विजापूर नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रशांत राम तळभंडारे राहणार भैरूवस्ती विजापूर रोड, कृष्णा नागेश जाधव राहणार सलगरवस्ती डोणगाव रोड अन्य दोघे असे गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. शिवानंद मल्लेश पाटणकर वय 40 राहणार भैरूवस्ती लिमयेवाडी यांनी 2017 मध्ये विजापूर रोडवरील परिहार अपार्टमेंट समोरील तुकाराम लक्ष्मण जाधव यांची 2400 स्क्वेअर फूट जागा रीतसर खरेदी केली. 2022 मध्ये जागेवर बांधकामाला सुरुवात केली. जागेवर CCTV कॅमेरेही लावण्यात आले.
31 डिसेंबर 2023 रोजी सायंकाळी 4:50 चौघे शिवशंकर पाटणकर यांच्या अपार्टमेंटचे काम सुरू असलेल्या विजापूर रोडवरील जागेवर आले. दोघांनी प्रथमतः ही जागा आमची आहे, इथे बांधकाम करायचे नाही असे सांगितले. पाटणकर यांनी ही जागा माझी असल्याचे सांगताच त्यांनी तुला बांधकाम करायचे असेल तर आम्हाला 5 लाख रुपये द्यावे लागतील, अन्यथा तुला जीवे मारू आणि बांधलेली बिल्डिंगही पाडून टाकू असे म्हणत निघून गेले. 4 जानेवारी 2024 रोजी पुन्हा कृष्णा जाधव व त्याचा एक साथीदार त्याला दोघांनी लास्ट वॉर्निंग देतो, 5 लाख रुपये दे अन्यथा बांधकाम पाडतो, तुला 2 दिवसातच खलास करतो अशी धमकी दिली असे शिवानंद पाटणकर यांनी दिलेल्या फिर्यादीत नमूद केले आहे. पुढील तपास फौजदार गायकवाड करत आहेत. महिलेवर अत्याचार केल्याप्रकरणी ग्रामीण पोलीस दलातील पोलीस कर्मचाऱ्यावर सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. घरामध्ये महिला एकटीच असताना घरामध्ये जाऊन झोंबाझोंबी केल्याचा व्हिडिओ काढल्यानंतर तो तुझ्यासमोर डिलीट करतो असे सांगून महिलेला जबरदस्तीने गाडीत बसवत एका हॉटेलजवळील कार्यालयात नेऊन अत्याचार केल्याप्रकरणी ग्रामीण पोलीस दलातील पोलीस कर्मचाऱ्यावर सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत फिर्यादीत म्हटले आहे की पोलीस कर्मचाऱ्याने एका महिलेस फोन करून शहरातील एका शाळेजवळ बोलवले. महिला तिथे गेल्यानंतर तिला तुझ्यासमोर तुझे फोटो व्हिडिओ डिलीट करतो, तू सोबत चल असे म्हणाला. महिलेने नकार दिला असता त्याने पांढऱ्या रंगाची जीप क्रमांक MH13C2021 मध्ये तिला जबरदस्तीने बसवले. तिथून तिला जुना एम्प्लॉयमेंट येथील एका हॉटेलजवळ असलेल्या नातेवाईकाच्या ऑफिसमध्ये नेले. दरम्यान ऑफिसमध्ये कोणी नव्हते तिथे त्याने महिलेवर जबरदस्तीने अत्याचार केला. दरम्यान त्याने मोबाईलवरती फोटो काढले. तू कोणाला काही सांगू नकोस अन्यथा तुझा व्हिडिओ व्हायरल करतो, तुझ्या पतीला संपवतो अशी धमकी दिली. त्यानंतर पुन्हा त्याने घेऊन गेलेल्या शाळेच्या ठिकाणी आणून सोडले. तालुका पोलीस ठाण्यात आकाश बाळासाहेब राजपूत, शिवाजीनगर तांडा केगाव याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला होता. तेथून हा गुन्हा सदर बाजार पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला आहे. तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र सिंह क्षीरसागर करत आहेत. सोलापूर जिल्ह्यातील कन्नड माध्यम शिक्षण बिंदू नामावली अपूर्ण बिंदू नामावली पूर्ण न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा स्पर्धा परीक्षा समन्वयक समिती प्रवक्ता प्रशांत शिरगूर यांनी दिला आहे. 13 वर्षांपासून कन्नड माध्यमाच्या शिक्षकांचे बिंदू नामावली अपूर्णच. 2010 पासून आस्थागयत कन्नड माध्यमाच्या जागा असताना देखील प्रामाणिक होतकरू अभियोग्यताधारक आज नोकरीपासून वंचित आहेत. 2017 शिक्षक भरतीमध्ये कन्नड माध्यमाच्या बिंदू नामावली 0 दाखवला गेल्यामुळे ही जागा भरली गेली नाही. आताच्या 2023 शिक्षक भरतीमध्ये बिंदू नियमावली अपूर्ण आहेत. प्राथमिक शिक्षण विभाग कन्नड माध्यमाच्या जागा पवित्र पोर्टल अपलोड करून बिंदू नामावली जाहीर करण्याची मागणी कन्नड माध्यमाच्या अभियोगधारकांनी केली आहे. बिंदू नामावली पूर्ण न झाल्यास कन्नड माध्यम अभियोगधारक आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा स्पर्धा परीक्षा समन्वयक समिती प्रवक्ता प्रशांत शिरगूर यांनी दिला आहे. गेल्या अनेक महिन्यापासून आम्ही जिल्हा परिषद प्राथमिक विभाग असतील, माध्यमिक विभाग असतील त्यांच्याकडे वारंवार मागणी करत होते की बिंदू नामावली लवकर पूर्ण करण्यासाठी. त्यांनी उर्दू मिडियमच्या आणि मराठी मिडियमच्या बिंदू नामावली पूर्ण केल्या आहे. पण आमचे काही कन्नड मिडियमचे विद्यार्थी आहेत त्यांचं मागणी असं आहे की कन्नडच्या जागा असताना बिंदू नामावली त्यांचं पूर्ण नाही. म्हणजे एकच विनंती आहे की या पवित्र पोर्टलवर लवकरात लवकर सोलापूर जिल्हा प्राथमिक शिक्षण विभागातील कन्नड माध्यमाची जागा पवित्र पोर्टलवर नोंदवावी आणि कन्नड माध्यमातील विद्यार्थ्यांनाही न्याय मिळवून द्यावा. त्याचबरोबर आज राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात B.Ed विद्यार्थ्यांच्या मनामध्ये असंतोष निर्माण झाला आहे. राज्यात आज कुठेतरी इंग्रजी माध्यमाच्या जागा वाढवून मराठीच्या जागा कमी करण्यास शासन कुठेतरी घाट घालत आहे. त्याच्यामुळे मराठी विद्यार्थ्यांच्या मनामध्ये असंतोष निर्माण झाला आहे. त्यासाठी पुणे शिक्षण आयुक्तालय यावेळी अजय गुंड, विजया कदम, राजश्री शेलार, विद्या कोकाटे, सोनाली पाटील आदी उपस्थित होते. मी विजया कदम, मी टेट उत्तीर्ण आहे आणि माझी फक्त एकच मागणी आहे की कोणावरही अन्याय नको. फक्त जी आपली शिक्षक भरती होणार आहे ती फक्त गुणवत्तेला धरून व्हावी एवढीच आमची सर्वांची इच्छा आहे. प्रशांत हे अक्कलकोट तालुक्याचा रहिवासी आहे. अजून आता पवित्र पोर्टलवर शिक्षक भरतीसाठी जाहिरात येणार आहे. सोलापूर जिल्ह्यातील कन्नड माध्यमाचा रोस्टर अजूनही बिंदू नामावली अपूर्ण आहे. त्यासाठी
शिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन दिले, सीओ मॅडमना निवेदन देऊन सुद्धा अजून आतापर्यंत या घडीला पण बिंदू नामावली अपूर्ण आहे. लवकरात लवकर बिंदू नामावली कन्नड मागणीचं पूर्ण करून पवित्र पोर्टलवर दाखवावे ही नम्र विनंती. विश्वशक्ती बहुउद्देशीय संस्थेतर्फे मंगल कलश अक्षता शोभायात्रा काढण्यात आली. श्रीराम जय राम जय जय राम, जय बजरंग जय हनुमानच्या जयघोषात विश्वशक्ती बहुउद्देशीय संस्था व वेणुगोपाळ नगर चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने मंगल कलश अक्षता शोभायात्रा व दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. नागेंद्रनगर येथील देवी मंदिरापासून शोभायात्रा काढण्यात आली. या शोभायात्रेमध्ये भाजप अध्यक्ष नरेंद्र काळे, सभागृह नेते शिवानंद पाटील, तरुण भारतचे माजी संपादक विजयकुमार पिसे यांची प्रमुख उपस्थिती होती. श्रीराम जन्मभूमी मंदिरात प्राणप्रतिष्ठापना सोहळा 22 जानेवारीला होत आहे. या पार्श्वभूमीवर विश्वशक्ती बहुउद्देशीय सामाजिक संस्था व वेणुगोपाळ नगर चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने नागेंद्रनगर येथील देवी मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांसह मंगल अक्षता कलश पूजन व शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते. शोभायात्रेत शाळकरी मुले, लेझिम पथक, वारकरी, डोक्यावर कलश घेऊन महिलांनीही मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता. यात्रेतील सहभागी रामभक्तांकडून जय श्रीरामचा जयघोष सुरू होता. या यात्रेत रामभक्त हनुमानाच्या वेशातील चिमुकल्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. याप्रसंगी भाजप प्रदेश सहसंयोजक रवी भवानी, हिंदू राष्ट्र सेनेचे रवी गोणे, दक्षिण इंडियन आघाडी शहराध्यक्ष नरसिंग सरला, गिरीश वतुल, शिवानंद कल्लूरकर, सौरवस कुमावत, सरचिटणीस विजय महिंद्रकर, उपाध्यक्ष सिद्धराम तट्टे, सरचिटणीस रवी दुस्सा, इरेश क्यातम, कृष्णहरी क्यातम, दामोदर अनलदास, श्रीनिवास पामू, तिम्मप्पा कैंचिगुंडी यांच्यासह पंढरपूर येथील हरिराम हरे कृष्णचे सेवेकरी, भाजप व शिवसेनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते किल्ले प्रतिष्ठान शिवशाहू सेनेच्या शिवदर्शिकेचे थाटात प्रकाशन करण्यात आले. मागील 23 वर्षांपासून छत्रपती शिवाजी महाराज व राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या विचारधारेला आदर्श मानून समाजात कार्यरत असलेल्या किल्ले प्रतिष्ठान व शिवशाहू सेना संघटनेच्या वतीने दरवर्षी शिवदर्शिकेची निर्मिती करण्यात येते. सालाबादप्रमाणे यंदाही तयार करण्यात आलेल्या शिवदर्शिकेचे प्रकाशन माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे, काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष सुरेश हसापुरे, काँग्रेस सोलापूर शहर अध्यक्ष चेतन नरोटे, माजी नगरसेवक विनोद भोसले आदींची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी मार्गदर्शन करताना सुशीलकुमार शिंदे यांनी संघटनेच्या कार्याचे कौतुक करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. तसेच संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सुशांत वागचौरे यांनी संघटनेची सविस्तर माहिती देऊन संघटना मागील 23 वर्षांपासून समाजात सातत्याने शिवशाहू विचारांचा जागर करत असल्याचे सांगितले. यावेळी राज सलगर, सुशील वंदपट्टे, भीमाशंकर टेकाळे, गौतम मसलखाम, तिरुपती परकीबंडला, मोहसिन फुलारी, किल्ले प्रतिष्ठान शिवशाहू सेनेचे पदाधिकारी, उपाध्यक्ष अनिल मस्के, विजय चेळेकर, प्रवक्ते मयूर गवते, सचिव युवराज पोटरे, जिल्हाध्यक्ष विजय शेलार वाघमारे, शहराध्यक्ष किशोर चव्हाण, जिल्हा संघटक संदीप साळुंके, शहर संघटक राहुल राऊत, सदस्य सुनील खुळे, गोपाळ अवताडे यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सूरज चव्हाण, सोमनाथ खुळे यांनी परिश्रम घेतले. प्रगतीमुळे हगलूर गावाची अधिक प्रगती होईल असे प्रतिपादन माजी आमदार दिलीपराव माने यांनी हगलूर ग्रामपंचायत उपसरपंचपदी प्रगती भडकुंबे यांची निवड झाल्याबद्दल शुभेच्छा देताना व्यक्त केले. हगलूर ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी प्रगती अमित भडकुंबे यांची निवड करण्यात आली आहे.
माजी आमदार दिलीपराव माने यांनी सत्कार करून शुभेच्छा दिल्या। यावेळी माजी सभापती रजनी भडकुंबे, माजी उपसभापती संभाजी भडकुंबे, तात्या मगर, अमित भडकुंबे, संगीता बेळे, रफिक पठाण, सुभाष शिंदे, पाटलोजी जानराव, जैनुद्दीन शेख आदी उपस्थित होते। भडकुंबे कुटुंब भाग्यवान आहे, त्यांच्या घरात पदे जातात। त्यांनी निष्ठा आणि जनतेचा विश्वास संपादित केला आहे। गावाच्या विकासासाठी ते सतत प्रयत्नशील असतात, असे माने यांनी आपल्या भाषणातून व्यक्त केले। प्रगतीमुळे हगलूर गावाची अधिक प्रगती होईल अशा शुभेच्छा उपसरपंच प्रगती भडकुंबे यांना माजी आमदार माने यांनी दिल्या। निष्ठेमुळे भडकुंबे कुटुंबास राजकीय वारसा लाभला आहे। संभाजी भडकुंबे हे पंचायत समितीचे उपसभापती होते। त्यांची पत्नी मीनाक्षी भडकुंबे सरपंच तसेच जिल्हा परिषद सदस्य होत्या, तर कन्या रजनी भडकुंबे पंचायत समितीच्या सभापती होत्या। मुलगा अभिजित भडकुंबे आणि भाचा विकास बनसोडे उपसरपंच, तर आता प्रगती भडकुंबे या उपसरपंच झाल्या। एका कुटुंबात स्थानिक स्वराज्य संस्थेचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली आहे। उत्तर सोलापूर याकडील आदेशानं आपल्या उपसरपंच रिक्त पदाची निवडणूक होऊ घातलेली होती। तर या निवडणुकीचे अध्यक्ष तथा अध्यक्ष अधिकारी आणि विद्यमान सरपंच सारिकाताई पठाण यांच्या अध्यक्षतेखाली आणि विस्तार अधिकारी पंचायत जी सोमनाथजी शिंदे पंचायत समिती उत्तर सोलापूर यांच्या निरीक्षणाखाली सकाळी 11 वाजल्यापासून ही रिक्त पदाची उपसरपंच पदाची निवडणूक होऊ घातलेली। त्यांच्या निरीक्षणाखाली या ठिकाणी 11 ते 12 या वेळेमध्ये नामनिर्देशन पत्र माननीय अध्यक्ष अधिकारी यांच्याकडे जमा करायचे होते। त्यानंतर 12 ते 12:30 छाननी आणि 12:30 ते 1 हे माघारची वेळ होती। परंतु 11 ते 12 या कालावधीमध्ये अर्ज स्वीकारण्याच्या कालावधीमध्ये सन्माननीय ग्रामपंचायत सदस्य प्रगती अमित भडकुंबे यांचा एकमेव अध्यक्ष अधिकारी यांच्याकडे अर्ज प्राप्त झालेला आहे आणि तसं पाहता एकमेव आलेला आहे आणि अर्ज सुद्धा छाननी केला असता तो वैध ठरलेला आहे। माघार त्यांनी घेतलेली नसल्या कारणानं आपल्या सर्वांना आता सगळ्यांना माहीत झालेलं आहे की या ठिकाणी दुसरा अर्ज न आल्या कारणानं या ठिकाणी विद्यमान ग्रामपंचायत सदस्य यांचा एकमेव अर्ज आल्या कारणानं बिनविरोध उपसरपंच पदी प्रगती अमित भडकुंबे यांची निवड जवळजवळ निश्चित झालेली आहे। याची घोषणा अधिकृत आमचे निरीक्षण पंचायत समितीचे विस्ताराधिकारी या ठिकाणी आलेले आहेत। त्यांच्या निरीक्षणाखाली माननीय अध्यक्ष अधिकारी आणि सरपंच यांनी प्रगतीताई भडकुंबे यांची नवीन उपसरपंच या हगलूरच्या पदी नियुक्त झाल्याची घोषित करावं असे मी त्यांना विनंती करतो। आणि घोषणा झाल्यानंतर मग रीतसर ग्रामपंचायतीच्या वतीनं सन्माननीय यांच्या उपसरपंच पदाचे माळ त्यांच्या खुर्चीमध्ये बसून आपण सर्वांनी त्यांचं स्वागत करायचं आणि त्यांच्या पुढील कारकिर्दीस आपण सर्वांनी शुभेच्छा द्यायच्या। आणि या ठिकाणी पुन्हा एकदा मी अध्यक्ष अधिकारी तथा सरपंचांना विनंती करतो की आपण आपल्या अध्यक्ष पदावरून उपसरपंच निवडीची घोषणा करावी। मुदखेड शहरातील भीमनगर येथील उपासक रवी गणपतराव चौदंते यांच्या वतीने दिनांक 12 जानेवारी रोजी भिक्खू संघास भोजनदान देण्यात आले। मुदखेड शहरातील भीमनगर येथील उपासक रवी गणपतराव चौदंते यांच्या वतीने 12 जानेवारी रोजी भिक्खू संघास भोजनदान देण्यात आले। मुगट येथे श्रामनेर व बौद्धाचार्य शिबिराचे आयोजन करण्यात आले। 7 जानेवारी ते 16 जानेवारी 2024 पर्यंत भारतीय बौद्ध महासभा शाखा मुगटच्या वतीने हे शिबिर आयोजित करण्यात आले। त्याच अनुषंगाने शहरातील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या नियोजित ठिकाणी भिक्खू संघाच्या उपस्थितीत डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या तैलचित्रास पुष्पहार अर्पण करून शहरातील मुख्य रस्त्याने पंचशील ध्वज घेऊन भीमनगरपर्यंत रॅली काढण्यात आली। यावेळी उपस्थित असलेले बौद्ध भिक्खू कमलबाई गणपतराव चौदंते, गिरीश गणपतराव चौदंते यांच्यासह भारतीय बौद्ध महासभा, समता सैनिक दल, बौद्ध उपासक उपासिका, बालक बालिका यांची उपस्थिती होती। सबका मंगल हो रे, मंगल हो रे।
एक मिनिट. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा तिरंगी ध्वजाचा ध्वजाचा. अणदूर येथील जय मल्हार पत्रकार संघाच्या वतीने अणदूरचे सुपुत्र असलेल्या वेगवेगळ्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या 9 जणांना अणदूर रत्न पुरस्कार देऊन समारंभ रविवार दिनांक 14 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता हुतात्मा स्मारक सभागृहात मान्यवरांच्या हस्ते सत्कार आयोजित करण्यात आला आहे. अणदूर येथील जय मल्हार पत्रकार संघाच्या वतीने अणदूरचे सुपुत्र असलेल्या वेगवेगळ्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या 9 जणांचा अणदूर रत्न देऊन पुरस्कार समारंभ रविवार दिनांक 14 जानेवारी सकाळी 11 वाजता हुतात्मा स्मारक सभागृहात मान्यवरांच्या हस्ते आयोजित करण्यात आला असून सदरील कार्यक्रमास अणदूर परिसरातील नागरिक बंधू भगिनींनी उपस्थित राहावे असे आवाहन जय मल्हार पत्रकार संघाचे प्रमुख पत्रकार अजय अणदूरकर यांनी केले आहे. सदरील कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मंत्री मधुकरराव चव्हाण हे राहणार आहेत, तर प्रमुख अतिथी म्हणून धाराशिवचे जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओंबासे, जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अणदूरचे सरपंच रामचंद्र आलुरे, उपसरपंच डॉ. नागनाथ कुंभार, श्री श्री गुरुकुलचे संस्थापक डॉ. जितेंद्र कानडे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. सदरील कार्यक्रमात अणदूरचे भूषण असणारे भारत सरकारच्या केंद्रीय भटके विमुक्त विकास आणि कल्याण बोर्ड सदस्य प्रवीण घुगे, प्रसिद्ध त्वचारोग तज्ज्ञ डॉ. नितीन ढेपे, लोहारा तहसीलदार प्रसाद कुलकर्णी, डायट प्राचार्य इब्राहिम नदाफ, मोहोळ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक विनोद घुगे, प्रसिद्ध औषध विभाग शास्त्रज्ञ जयप्रकाश सांगशेट्टी, कोपरगाव येथील वरिष्ठ पत्रकार शंकर दुपारगुडे, स्टेट बँक शाखा धाराशिवचे शाखाधिकारी विजयकुमार कांबळे, सामाजिक कार्यकर्त्या बाबाई चव्हाण आदी विविध क्षेत्रात मोलाचे कार्य करून अणदूरचे नाव गाजवणाऱ्या व्यक्तींचा अणदूर रत्न म्हणून मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात येणार आहे. सदरील कार्यक्रमात अयोध्या राममूर्ती प्राणप्रतिष्ठापना कार्यक्रम निमंत्रित मधुकर घुगे यांचा सन्मान करण्यात येणार असून तसेच जय मल्हार पत्रकार संघाच्या 2024 दिनदर्शिकेचे प्रकाशन वरील मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे. तरी सदरील कार्यक्रमास अणदूरमधील नागरिक बंधू भगिनींनी उपस्थित राहावे असे आवाहन जय मल्हार पत्रकार संघ अणदूर यांनी केले आहे. नळदुर्ग येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना हीच खरी शिवसेना असल्याचा निकाल देणारे विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचा जाहीर निषेध करून त्यांच्या प्रतिमेला जोडे मारो आणि रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना हीच खरी शिवसेना असल्याचा निकाल देणारे विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचा जाहीर निषेध करून त्यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन करण्याबरोबरच नळदुर्ग येथे शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. 11 जानेवारी रोजी नळदुर्ग येथील बसस्थानकासमोरील संविधान चौकात शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने राष्ट्रीय महामार्गावर हे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात शिवसेना ठाकरे गटाचे माजी उपजिल्हाप्रमुख कमलाकर चव्हाण, शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा श्यामलताई वडणे, शहर प्रमुख संतोष पुधाले, सरदार सिंग ठाकूर, श्याम कनकधर, राजेंद्र जाधव, कृष्णात मोरे, ज्ञानेश्वर भोसले, महादेव पवार, सरपंच शिवाजी कदम, सूर्यकांत घोडके, रवींद्र दबडे, तुळजापूर तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती तसेच तालुका खरेदी विक्री संघाचे संचालक सुनील जाधव, संजय भोसले, सोमनाथ मेहत्रे, महिला आघाडीच्या तालुका प्रमुख सुरेखा मुळे, शोभा शिंदे, तालुका प्रमुख जगन्नाथ गवळी, सूरज साळुंखे, परमेश्वर चिनगुंडे, ओंकार कलशेट्टी, शंकर कोळी, भीमा कोळी, दयानंद घोडके, प्रताप चव्हाण, संतोष मोटे यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते. यावेळी कमलाकर चव्हाण, श्यामल वडणे यांच्यासह शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या निकालाचा जाहीर निषेध करून त्यांच्यावर सडकून टीका केली. यावेळी पोलीस उपनिरीक्षक रियाज पटेल यांनी आंदोलनस्थळी बंदोबस्त ठेवला होता. लोकशाही नावाचं चॅनल किरीट सोमया जे दंगे करतो ना रात्रीच्याला त्याचे नागडे उघडे चित्र पहिल्यांदा लोकशाही चॅनलवर बाहेर केलं होतं. आता 1 महिन्यासाठी या मोदी सरकारनं लोकशाही चॅनलवर बॅन आणलंय. आपला जे चाललं कुठे लक्षात घ्या आणि म्हणून सगळ्यांनी तुडून या सरकारवरती पडलं पाहिजे. येणाऱ्या निवडणुकीमध्ये या मोदीला त्याची जर जागा नाही दाखविला तर आपला देश
हिटलरच्या देशासारखा झाल्याशिवाय राहणार नाही. एवढ्याच्या प्रसंगी तुम्हाला नम्रपणे विनंती करतो की येणाऱ्या काळात महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी मातेच्या पौष महिन्यातील शाकंभरी नवरात्रोत्सवास पूर्वीच्या मंचकी निद्रेस गुरुवारी रात्रीपासून आरंभ झाला. महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी मातेच्या पौष महिन्यातील शाकंभरी नवरात्रोत्सवापूर्वीच्या मंचकी निद्रेस गुरुवार दिनांक 11 जानेवारीपासून आरंभ झाला. श्री तुळजाभवानी मातेच्या शाकंभरी नवरात्रोत्सवापूर्वी मंचकी निद्रा तयारीस गुरुवारी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास प्रारंभ झाला. प्रथमतः सुवासिनींनी आराधिनींनी एकमेकींना हळदी कुंकू लावून देवीला गादीचा कापूस वेचणे व पिंजण्यास आरंभ केला. यावेळी आराधी मंडळी यांनी आराधी गीत गायले. नंतर हा कापूस मुस्लिम धर्मीय पिंजारी कुटुंबियांनी पिंजून दिल्यानंतर नित्य कुटुंबियांनी तो नवीन कपड्याने तयार केलेल्या 3 गाद्यांमध्ये भरला. इकडे तोपर्यंत देवीची शेजघर पलंग खोली पलंगे कुटुंबियांनी स्वच्छ घासून धुवून स्वच्छ केल्यानंतर चांदीच्या पलंगावर प्रथमतः नवार बांधण्यात आल्या. त्यावर 3 गाद्या व लोट ठेवण्यात आल्यानंतर पलंग पोस्ट टाकून बाजूला मखमली पडदे लावण्यात आले. 5 वाजता देवीचा शेजघर पलंगी कुटुंबियांनी तयार केला. मुख्य मूर्ती शेजघरात आणून चांदीच्या पलंगावर निद्रिस्त करण्यात आल्यानंतर धूपारती करण्यात आली. नंतर प्रक्षाळ पूजा होऊन देवीजींचा शाकंभरी नवरात्रोत्सव पूर्वीचा मंचकी निद्रेस आरंभ झाला. यावेळी देवीचे महंत भोपे पुजारी सेवेकरी मंदिर विश्वस्त प्रशासकीय अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. बातमीपत्रात शेवटी पुन्हा एक नजर हेडलाईन्सवर. शहरात बलिदान दिनानिमित्त विविध राजकीय पक्ष आणि संघटनांनी 4 हुतात्म्यांना केले अभिवादन. 4 हुतात्म्यांचे भित्तिशिल्पातून दर्शवले स्वातंत्र्य लढ्यातील क्रांतिकारी घटनांचे दर्शन. ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर महाराजांच्या यात्रेतील धार्मिक विधीस झाला प्रारंभ. सर्व सद्भक्तांनी सहकार्य करण्याचे देवस्थान अध्यक्ष धर्मराज काडादींनी केले आवाहन. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा 19 जानेवारी रोजी सोलापूरचा दौरा झाला निश्चित. जाहीर सभेसह रेनगर घरकुल हस्तांतरण सोहळ्यास पीएमओ कार्यालयाचा हिरवा कंदील. आणि महिलेवर अत्याचार केल्याप्रकरणी ग्रामीण पोलीस दलातील कर्मचारी दोषी. सदर बझार पोलीस ठाण्यात गुन्हा झाला दाखल. या बातम्यांसह इथेच थांबतो आहोत. पुन्हा भेटू पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा सत्याचा अचूक वेध वृत्तवेध. नमस्कार.